स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम। तर कशात यूट्यूब फॅमिली आहे, होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल। मी पण खूप मस्त मजेत आहे। तर आज आहे श्रेयाचा वाढदिवस। फायनली तो दिवस आला 11 डिसेंबर, ज्या दिवशी देवानी मला इतकी सुंदर परी दिली होती। तर आता ती आहे, मी तुम्हाला दाखवते तिचा लुक। आज संध्याकाळी आम्ही सेलिब्रेशन करणार आहे। खूप लोकांना बर्थडेला इन्व्हिटेशन दिलेला आहे आणि मी बनवणार आहे माझी स्पेशल बिर्याणी, जे सगळ्यांना आवडते। सगळ्यांच्या डिमांडवर मी बनवते बिर्याणी, कारण ज्यांना त्यांना विचारलं काय बनवू दे तर सगळे म्हणतात बिर्याणी बिर्याणी बिर्याणी। सो मी बनवणार आहे बिर्याणी। मी तुम्हाला दाखवते किती केजीची बनवते। शाळेत से फर्स्ट टाइम तेवढी जास्त बिर्याणी मी बनवणार आहे स्वतः, कोणाची न हेल्प घेता। सगळं काही प्रोसिजर मीच करणार आहे, कापण्यापासून ते बिर्याणी सर्व करण्यापर्यंत। तर चला मी तुम्हाला दाखवते आणि कसं बनवते ते पण दाखवते। आणि सगळे तुम्ही विश करा श्रेयाला, की आज श्रेयाचा वाढदिवस आहे आणि संध्याकाळी सेलिब्रेशन आहे, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल। आता तर मी फिलहाल बिर्याणी बनवते आणि मग बाकी सगळं आवरून घेते। गेस्ट येणार आहे म्हणल्यावर घर सगळं व्यवस्थित लावून घेतलं, भांडे वगैरे सगळे व्यवस्थित लावून घेतले। आम्हाला येऊन जास्त दिवस नाही झाले, फक्त 8-10 दिवसच झालेले। तर अजून घर तेवढं सेट नाही आहे, कारण इकडे सामान थोडं कमी अवेलेबल असल्यामुळे तसं होतोय। तर मी करेन आता हळूहळू। बाकी तर किचन सेट झालेलं आहे। जेवण एवढं बनवायचं आणि बाहेरचं सगळं धुवून घेतला छानपैकी। हे सगळं धुवून घेतलं कारण इथेच डेकोरेशन करणार आहे संतोष संध्याकाळी, तर पूर्ण धुवून घेतलेलं आहे मी। तर चला आता घेते आहे बिर्याणी बनवायला। आधीच बिर्याणी मसाला दाखवते तुम्हाला मी। मदर्स रेसिपी आहे, त्याची चिकन बिर्याणी मसाला आहे। तर 2 पॅकेट लागतील, मी 2 पॅकेट आणलेले आहेत, हे बघा। आणि बीन्स मिनिमम 3 kg मी बिर्याणी बनवते, तर 1 kg तर बीन्स लागेल। तर हे मी बीन्सला छान स्वच्छ धुवून चिरून ठेवलेले आहे। आणि ह्याच्यात आलं लसूण आहे, आपलं लसूण आणि आलं ह्याला छान धुवून घेतलेलं आहे। आणि छिलकासहित मी सालासकट मिक्सरामधनं वाटून घेते। आधी तांदूळ भिजत घालते, बिर्याणी बनवण्यासाठी आधी तांदूळ भिजत घालावे लागतात। तर जाऊबाईच्या घरनं मोठं पातेलं आणले होते, तर त्याच्यामध्ये हे बघा आता याच्यामध्ये तांदूळ भिजत घालते। आणि मग वेगवेगळ्या माझ्या घरात आहेत थोडे 2 छोटे नॉर्मल पातेले, त्याच्यामध्ये मी वेगळं बॉईल करून घेते। मग भाज्या एकसाथ सगळे टाकून मग बिर्याणी बनवते। तर चला आधी स्वच्छ 3-4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेते। धुवून घेऊन मग याला भिजवून ठेवते 15-20 मिनटासाठी। तोवर पाणी बॉईल होण्यासाठी दुसरं ठेवून देते गॅसवर। 3-4 पाण्याने मग आता याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेले आहे। पाणी भिजेल तोवर हे मीडियम 2 साईजची माझ्याकडे पातेली आहे, तर हे 2 साईजच्या पातेल्यांमध्ये मी गॅसवर ठेवून राईस करून घेते वेगळं। तर सगळं मसाला मी एकत्र केले एका भांड्यामध्ये। ते 2 पॅकेटमधले बिर्याणी मसाला आणि आपल्या घरातला धनिया पावडर, लाल मिरची, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि हळद आणि थोडंसं मीठ, कारण थोडं मीठ आपण भाज्यामध्ये टाकणार आहे भाज्या शिजवताना। तर मी छान असं एक डब्यामध्ये हे सगळं घेतलेलं आहे। ह्याच्यात मी आता हलकंसं थोडंसं पाणी टाकते। थोडंसं पाणी टाकून मिश्रण सगळं एक करून घेते, कारण ते मसाला परतताना छान तेल सुटायला पाहिजे त्या मसाल्याला तेलात टाकल्यानंतर। म्हणून आता थोडंसं याच्यात पाणी घालून ह्याला छानपैकी एकजीव करून घेते। छान आता हे बॉईलला आलं पाणी, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये राईस टाकलेलं आहे धुतलेला। हे बघा असा एक वेगळा पातेला ठेवला आणि हा एक वेगळा ठेवला आहे। तर या दोन्हीमध्ये फक्त राईस बॉईल करून घेणार आहे वेगळं, 90% शिजून मग 10% आपण दम बिर्याणी टाईप दम देऊन त्याला वाफेमध्ये छानपैकी करून घेऊयात। आता हे होते तोवर मी व्हेजिटेबल्स कट करते, बाकीचे कांदा, आलं लसूणचं पेस्ट, टोमॅटो, शिमला मिरची आणखी हे सगळं करायचं आहे। तर तोवर ते सगळं करते आणि हे आपलं हळूहळू होत राहील। ह्याला काय जास्त हलवायची गरज नाही आहे, तांदळात जास्त हलवलं की तांदूळ तुटून जातात, म्हणून हे होत आहेत। तर मी फटाफट हे करून घेते।
साइकिल पे है देख। फायनली बिर्याणी रेडी झालेली आहे, ठेवलेलं आहे मी गॅसवर. थोडंसं राईस एक्स्ट्रा बनवलं आहे, कमी नको पडायला. आणि करून घेते आता कोशिंबीर. काकडीची साल्टं काढून ठेवलं सासूबाई. दही आणलं आहे 1 लिटर. मी आता दहीमध्ये काकडी शिजवून घालते. काकडीची कोशिंबीर करून घेते फटाफट. आणि डेकोरेशन पण चालू झालेलं आहे. आता बाहेर करतोय आणि बर्थडे गर्ल पण रेडी होतीये. बिर्याणी पण रेडी झालेली आहे, रायता पण रेडी झालेला आहे. तर आता ब्लॉग जास्त मोठं नाही करत मी, ब्लॉगला इथेच एंड करते. आणि बर्थडे सेलिब्रेशनचं ब्लॉग दुसऱ्या दिवशी येईल, तर ते नक्की बघा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.